तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ कथा भाग क्रमांक 1। तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर सुरू करूयात। भारतभूमी ही संत महात्मे आणि अवतारी पुरुषांची पवित्र भूमी मानली जाते। अशाच एका महान अवतारी पुरुषाचे नाव म्हणजे स्वामी समर्थ। ते दत्तात्रयांचे अंशावतार असल्याने अनेक संत आणि ग्रंथ सांगतात स्वामी समर्थांचे जीवन हे गूढ, अलौकिक आणि भक्तीस प्रेरणा देणारे आहे। स्वामी समर्थांचा जन्म, त्यांचे माता पिता, बालपण याबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध होत नाही, कारण स्वामी समर्थ हे सामान्य मानव नव्हते, ते योग्य सिद्धी पुरुष होते। लोकांच्या मते त्यांनी अनेक वर्षे हिमालयात कठोर तपश्चर्या केली। त्या तपश्चर्येमुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्यानंतर त्यांनी लोककल्याणासाठी पृथ्वीवर भ्रमण केले। स्वामी समर्थ दिगंबर अवस्थेत असत। अंगावर वस्त्र नसे, देह तेजस्वी असे आणि नेहमी शांत गंभीर भाव त्यांच्या मुखावर दिसत। त्यांच्या नजरेत विलक्षण तेज होते। ते फार कमी बोलत, पण जे बोलत ते थेट हृदयाला भिडणारे असे। अनेक वेळा ते केवळ नजरेतूनच भक्तांचे दुःख ओळखत। स्वामी समर्थांनी भारतभर भ्रमण केले। जंगल, डोंगर, स्मशान, नदीकाठ, गावगाव ते मुक्त फिरत। त्यांना कुठलाही आश्रय, धनदौलत किंवा मान सन्मानाची अपेक्षा नव्हती। राजा असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी, जो कोणी श्रद्धेने त्यांच्या चरणी आला त्यांच्यावर त्यांनी समान कृपा केली। स्वामी समर्थ नेहमी भक्तांना धैर्य देत। ते वारंवार म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द आजही भक्तांना संकटात आधार देतात। संकटे आली तरीही श्रद्धा आणि संयम ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला। स्वामी समर्थांचा स्वभाव कधी कठोर वाटे ते भक्तांची परीक्षा घेत, रागावल्यासारखे बोलत, कधी दुर्लक्ष करत, पण त्यामागे नेहमी भक्तांचे कल्याणच असे। जे खरे भक्त असत ते या परीक्षेतून अधिक दृढ होऊन बाहेर पडत। भ्रमण करत करत स्वामी समर्थ शेवटी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले। तेथेच त्यांना त्यांच्या कार्याचा विस्तार झाला। अक्कलकोट हे त्यांच्या कर्मभूमीचे केंद्र बनले। तेथे त्यांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकली, अनेक चमत्कार घडवले आणि समाजाला भक्ती, श्रद्धा, सेवा व सदाचाराचा मार्ग दाखवला। स्वामी समर्थांचे जीवन हे केवळ चमत्कारच नव्हे, तर आत्मविश्वास, श्रद्धा आणि गुरुभक्ती यांचे प्रतीक आहे। त्यांच्या कथांमधून माणसाला संकटात धीर मिळतो आणि जीवनाचा योग्य मार्ग सापडतो। स्वामी समर्थांच्या या दिव्य कार्याची कथा पुढील भाग क्रमांक 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भाग क्रमांक 2 आपण टाकल्या तुम्हाला पाहायला भेटेल। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोला श्री स्वामी समर्थ।